हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी तुम्हाला आमचा जैन झणझणीत मिरचीचा ठेचा शिकवणार आहे. चला तर तुम्ही रेडी आहात? चला मग सुरुवात करूया. चला, झणझणीत मिरचीचा ठेचा बिना लसूण कांदा टाकल्याशिवाय कसा बनवतात त्याला मी तुम्हाला रेसिपी शिकवणार आहे. चला मग तयार आहात फ्रेंड्स? हे बघा फ्रेंड्स, मी मिरची घेतली आहे. अर्धा किलो फेकी मिरची आणि पाव किलो तिखट मिरची. अर्धा किलो फिकी मिरची आणि पाव किलो तिखट मिरची. आता ही अशी पिसायची या मशीनमध्ये. मी मिक्सरमध्ये नाही काढत फ्रेंड्स, मग त्याचा स्वाद नाही येत. हे बघा, अर्धा किलो फिकी मिरची आणि पाव किलो तिखट मिरची आणि अशी दळायची बघा ह्या याच्यामध्ये ग्राइंडरमध्ये. मी मिक्सरमध्ये पिसत नाही. चला मग आता आपण दळून घेऊ. एकदा सगळी ही मिरची अशी ग्राइंडरमध्ये पिसून घेऊ. माप लक्षात ठेवा फ्रेंड्स, अर्धा किलो फिकी मिरची आणि पाव किलो तिखट लवंगी मिरची. चला फ्रेंड्स, मग तयार आहे. आता आपण मिरची पिसून घेतली आहे बघा, दळून घेतली आहे त्या ग्राइंडरमध्ये. आता आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि आता गॅस चालू केला आहे. आता पुढची प्रोसिजर बघा कसं करणार आहे. मिरची खूप आहे फ्रेंड्स, कारण अर्धा किलो फिकी आहे आणि पाव किलो तिखट आहे, तर मग त्याच्यामध्ये तेल पण जास्त लागेल ना फ्रेंड्स. हे बघा, भरपूर मात्रात तेल लागेल. हे बघा, आता मी तेल घेतलं आहे याच्यामध्ये. आता तेलला चांगलं येऊ द्या. हा तुम्ही स्टोरेज करून फ्रीजमध्ये राहू शकतो. स्टोरेज करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही 15 दिवस 20 दिवस. कधी आता गावाला गेलं तर महिनाभर पण राहतो. फ्रीजमधून बाहेर काढून नाही ठेवायचा, फ्रीजमध्येच राहू द्या. आणि त्याच्यामध्ये आता लोक लसूण कांदा वगैरे पण टाकून करतात, पण आम्ही करत नाही, ते टाकत नाही. त्याच्याशिवाय पण आम्ही झणझणीत मिरचीचा ठेचा करतो. नाही लसूण आणि नाही कांदा, कारण आता चातुर्मास पण चालू आहे. आता बघा, तेल आल्यावर तुम्हाला मी पुढची प्रोसिजर दाखवणार आहे. चांगल्या प्रकारे तेल येऊ द्या. हे बघा फ्रेंड्स, आता तेल चांगल्या प्रकारे आलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी नाही टाकायची, फक्त जिरा टाकायचं आहे. बघा, आता जिरा तडतड चालू झालं बघा. मस्त लाल करायचं त्याला. हे बघा, चांगल्या प्रकारे तेल गरम करायचं फ्रेंड्स. एकदम कच्च्या तेलामध्ये टाकू नका, नाही तर मग काय होतं, मिरचीच्या ठेच्यामध्ये वास येतो मग. हे बघा, मस्त लाल कलर आला एकदम जिराचा. आता बघा, हिंग ॲड केली आहे. बघा, आता आमच्या घरामध्ये हिंग जास्त खातं म्हणून बघा जास्त प्रमाणामध्ये ॲड केली आहे. तुम्ही कमी खाता, कमी ॲड करा. आता याच्यामध्ये मिरची टाकायची बघा, कारण ही मिरची टाकून आपल्याला त्याच्यामधलं पाणी सगळं सुकून घ्यावं लागेल, म्हणून मग आता ही मिरची याच्यामध्ये ॲड केली आहे तेलामध्ये. आता याच्यातलं पूर्ण पाणी पूर्ण पाहायला पाहिजे, पाणीचा अंश नाही राहिला पाहिजे. आज बघा किती मस्त कलर आला आहे तेलामध्ये टाकल्यावर मिरची. एकदम सोपी प्रोसिजर आहे फ्रेंड्स. आणि लसूण कांद्या वगैरेची आहे, म्हणजे तुमचा पण फ्रेंड्स कसं आहे, तुमचा पण चातुर्मास चालू असेल या तुमचा श्रावण चालू असेल तर तुम्हालाही मिरचीचा ठेचा हा कामात येईल. आता याच्यातलं पूर्ण पाणी आपण पूर्ण पाणी संपायला पाहिजे, एकदम कोरडा व्हायला पाहिजे मिरचीचा ठेचा. तेवढ्यापर्यंत आपण त्याला चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि बिना लसूण कांद्याचा पण हा मिरचीचा ठेचा खूप मस्त वाटतो खायला. तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, परत आपलं नागलीची भाकरी पण भरपूर जणं बनवतात, त्याच्याबरोबर खा, आपलं नानबरोबर खा, पोळीबरोबर खा, परत आपलं काय म्हणतात त्याला बाजरीच्या भाकरीबरोबर खा. हे बघा फ्रेंड्स, आता मस्त एकदम कलर पण मस्त येतो. आणि आता पाणी जेवढ्यापर्यंत आतून जात नाही तेवढ्यापर्यंत त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. बघा, थोडा वेळ लागणार आहे त्याला. हे बघा फ्रेंड्स, आता पाणी कमी होत आहे आणि मस्त तेलमध्ये मस्त फ्राय होत आहे मिरची.
बघा किती सुंदर कलर येत आहे. पूर्ण पाणी सुकून घ्यायचं आतून, म्हणजे मग आपला मिरचीचा ठेचा चांगला होणार आहे. हे बघा फ्रेंड्स, आता पाणी कमी झालं आहे आणि तेल सुटलं आहे. आता याच्यात टाकू आपण मीठ, टाटा मीठ. जेवढ्यात पाणी सुकत नाही ना तेवढ्यात फ्रेंड्स त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही. आता पाणी सुकलं आहे आणि बघा तेल सुटलं आहे. दिसतं तुम्हाला तेल. आता त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे, टाटा मीठ. आता त्याच्यामध्ये आपण थोडी साखर ॲड करणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये मारवाडी आहे ना, मग आम्ही थोडी साखर पण ॲड करतो त्याच्यामध्ये. बघा, हे बघा, 2-2.5 चमचे साखर ॲड करा. चांगल्या प्रकारे त्याला हलवून घ्या, मीठ आणि साखर टाकून. हे बघा फ्रेंड्स, आता आपण पहिले मीठ आणि साखर टाकून हलवून घेतलं चांगल्या प्रकारे. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. आम्ही बारीक करून टाकतो, तुम्ही थोडा मोठा पण टाकू शकतो हां फ्रेंड्स. आता बघा शेंगदाण्याचा कूट चांगल्या प्रकारे टाकून आता चांगल्या प्रकारे हलवून घ्या. बघा किती सुंदर कलर आला आहे. आम्ही थोडा बारीक टाकतो, तुम्ही थोडा मोठा पण टाकू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं फ्रेंड्स. हे बघा फ्रेंड्स, थोडा आता शेंगदाण्याचा कूट कमी वाटतोय, मग बघा आता अजून किती टाकलं त्याच्यावरून. हे बघा फ्रेंड्स, किती सुंदर कलर येत आहे. बघा फ्रेंड्स, आता याच्यामध्ये आपल्याला निंबू ॲड करायचं आहे. बघा मी अर्धा निंबू घेतला आहे टेस्टसाठी. कमी वाटला तर आपण नंतर टेस्ट केल्यानंतर पण टाकू शकतो. आता बघा त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण कमी वाटते. आता मी वरतून साखर पण टाकली आहे. बघा आपण वरतून साखर पण टाकू शकतो. साखरने खूप मस्त ठेचायला खूप मस्त स्वाद येतो. आता सगळं चांगल्या प्रकारे हलवून घेऊ, कारण आपण साखर ॲड केली आहे आणि शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे आणि अजून निंबू ॲड केला अर्धं. आता चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घेऊ. हे बघा फ्रेंड, चांगल्या प्रकारे हलवत राहा त्याच्यामध्ये. तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ टाका, थोडीशी साखर टाका, लिंबू थोडा अजून जास्त तुम्हाला लागत असेल तर अजून थोडा तुम्ही लिंबू पण पिळू शकता त्याच्यामध्ये फ्रेंड्स. चांगल्या प्रकारे हलवत राहा त्याच्यामध्ये. आम्ही जास्त हिंग ॲड करतो. तुम्हाला जास्त हिंग आवडते तर हिंग पण जास्त टाकू शकता, कमी आवडते तुमच्या स्वादानुसार टाका. हे बघा फ्रेंड्स, आता हे चांगल्या प्रकारे असं चालवायचं आहे. बघा म्हणजे पाणी असेल तर त्याच्यामधून सगळं निघून जाईल आणि मस्त झणझणीत ठेचा तयार होईल. हे बघा हलवत राहायचं. आपाप होईल तेव्हा आपाप त्याच्यामध्ये तेल सुटायला सुरुवात होईल आणि पाणी कमी होईल. हे बघा फ्रेंड्स, आता तेल आहे ना सुटायला सुरुवात झाली आहे. बघा बस आता आपला ठेचा तयारच होणार आहे. चांगल्या प्रकारे मस्त झणझणीत ठेचा तयार होतो आहे. हे बघा फ्रेंड्स, आता मस्त झणझणीत ठेचा तयार झाला आहे. आता थंड झाल्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवू नका आणि नंतर मग प्लॅस्टिकच्या डब्यात, स्टीलच्या डब्यात तुम्हाला ज्याच्यामध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये स्टोरेज करू शकता. बघा किती मस्त झणझणीत ठेचा तयार झाला आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि मला सपोर्ट करून माझ्या चॅनलला पुढे पोचवा. नमस्ते फ्रेंड्स, बाय.